आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। डॉक्टर बाबलू, पेशंटशी बोलणं झालं असेल तर काम करूया का? हो. काय करायचंय? वाव, तारा मॅडम खुश होणार नक्कीच. बघू इकडे बबलू. प्रेमात खूप स्ट्रगल आहे रे बाबा. हे असंच ना? हा. हो, ती माझी सून आहे. नाही नाही, हा प्रश्न तुम्ही आणखीन कितीही वेळा विचारला तरी सुद्धा माझं उत्तर एकच आहे, नो कमेंट्स. नाही, कारण त्या व्हिडिओवर मला काहीच बोलायचं नाहीये. नाही, तिची अशी वेगळी कुठलीही शिकवणी आम्ही घेतली नाही. आणखीन काही? ऐका, तुम्ही जरा जास्तच प्रश्न विचारताय, खूप वेळ घेताय माझा. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही रीतसर माझी अपॉइंटमेंट घ्या, ऑफिसमध्ये या, मग आपण बोलू. हं? थँक्यू. टू मच. काय ग, एवढी निरकून काय बघतेस तिला? नाही, बघते मी. कोण आहे ही मुलगी? हे काय वेगळंच रसायन आहे. ही खरंच संस्कारी सून आहे. पण एक गोष्ट मात्र बरोबर आहे की हिने माझ्या लेकाचा जीव वाचवला आणि वेळोवेळी वाचवलाय. आता हेच बघा ना, लहानपणापासून सारंगला ज्या गोष्टीचा त्रास होता, ट्रॉमा होता, लहानपणापासून आपण त्याच्यावर अनेक उपचार केले, मोठमोठे डॉक्टर्स केले, औषधं केली, मग काहीच इलाज नाही. आणि तीच गोष्ट या पोरीने एका सेकंदात करून दाखवले. कमाल आहे नाही? तुम्ही बघितलत ना, तुमच्या डोळ्यासमोरच हे घडलं. अंधारात सारंगला त्रास होत होता, हिनं फक्त त्याचा हात धरला आणि त्याला बरं वाटलं. चला, म्हणजे सावलीला तुझ्या मनात थोडीशी जागा मिळते असं वाटतंय. नाही हो, मनात जागा वगैरे असं काही नाही. या पोरीच्या जागी दुसरं कोणीतरी असतं ना, तरी सुद्धा मी हेच केलं असतं, तिचा सन्मान केलाच असता. मग या पोरीचा सुद्धा सन्मान मी नाकारणार नाही. मी तिला साडी गिफ्ट करते. ऑफकोर्स माझी सून कशी असावी किंवा सौंदर्याबद्दलची माझी व्याख्या थोडी वेगळी आहे, पण ज्या परिस्थितीत सारंगचं आणि या पोरीचं लग्न झालं ना, मी आहे, नाखुश आहे आणि मी असणार आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की या पोरीला तिचं क्रेडिट मी देणार नाही. आज काय तर मॅडम त्या मराठी भाषेवरून चर्चेत आहेत. काल काय तर ती ब्युटी कॉन्टेस्ट, परवा काय तर वेगळंच काहीतरी. ऐश्वर्या, तुला कधी आठवतंय का ग की तुझ्यासाठी असे फोन झाले होते इंटरव्ह्यू साठी? मला नाही मग. माझं असं म्हणणं नाहीये की तू टॅलेंटेड नाहीयेस, यू आर एक्स्ट्रीमली टॅलेंटेड. पण या पोरीला ना सतत चर्चेत कसं राहायचं ते गणित जमलंय. बघ ना, कायम चर्चेत असते, सगळं तिच्या अवतीभोवतीच घडत असतं. मग म्हणून ह्या साड्या का? हा फक्त एक व्यवहार आहे. म्हणजे त्या पोरीला सुद्धा कळायला पाहिजे ना, मेंदळे कोणाचेही उपकार ठेवत नाहीत, कारण उपकारांचं ओझं वाढत जातं. हे माणसं त्याची शिडी करतात आणि आपल्या डोक्यावर बसतात. चला, म्हणजे उपकारांची परतफेड म्हणून का होईना, पण तू सावलीचा सन्मान करतेस, याचाच अर्थ सावलीनी तुझ्या मनात थोडीशी तरी जागा निश्चित मिळवली. परत तेच. तारा,
गेस वॉट. हा वॉट लबुडबू. ओ माय गॉड सोहम, अरे पण तुला कसं काय मिळाला हा भावला? तो आउट ऑफ स्टॉक आहे आणि एक्सपेन्सिव्ह तर इतका नाही, लाखात विकतोय तो सोहम. अगं उघडून तर बघ, म्हणजे आम्हाला कळेल की आमचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय की नाही. प्रयत्न प्रयत्नांती परमेश्वराला विचार. आम्ही किती मेहनत करून, किती कष्ट करून, गाडीने इतक्या लांबपर्यंत जाऊन, इतकी धडपड करून आम्ही हा भावला मिळवला आणि तुझ्यापर्यंत आणलाय. रिअली? माय गॉड. आय नो सोहम, हा बावला खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि आता तर आउट ऑफ स्टॉक सुद्धा आहे, त्यामुळे पॉसिबलच नाही हा बावला मिळणं. पण तू हा बावला क्रिएट केलायस फक्त माझ्यासाठी. आय अप्रिशिएट युअर एफर्ट. आणि शेवटी काय रे, माझ्या फिलिंग तुला मॅटर करतायत, हेच खूप आहे माझ्यासाठी. वा क्या सीन है. सावली, काय झोप ना लागत आहे? तुम्ही झोपला नाहीत अजून? माझी बायको जर झोपली नसेल तर मला कशी झोप लागेल? काय झालं? मी आल्यापासून बघतोय तुझी अस्वस्थ आहेस. काय झालंय? सांगशील मला? नाही नाही. नाही म्हणजे हो, मला अमृता वहिनींची काळजी वाटते. का, आता काय झालं? माहित नाही, फक्त काळजी वाटते. हे बघ सावली, मला माहिती आहे अमृता वहिनी आणि तुझं नातं खूप चांगलं आहे, पण प्रॉब्लेम काय माहिती आहे? अमृता वहिनीला मूल झालेलं नाहीये. मूल झालेलं असतं ना तर गोष्टी खूप वेगळ्या असत्या, कदाचित सगळं व्यवस्थित असतं. पण आता आपण काय करणार सावली? फक्त या गोष्टीबद्दल आपण जास्त विचार करणं थांबवू शकतो आणि दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये मन गुंतवू शकतो, बस. तुला पण मी हाच सल्ला देईन, जादाचा विचार करू नकोस. नाही नाही, मी राजकुमार दादाचा विचार नाही केला. राजकुमार दादा? अगं दादाचा नाही ग, जादाचा विचार करू नकोस. ते असं होतं जास्त विचार केलं की. मी जादा बोलतो, तुला दादा ऐकू येतोय. माफ करा. तुम्हाला एक सांगू? काय? तुम्ही ना सगळ्या गोष्टी खूप सोप्या करता. कारण माझी एक मैत्रीण आहे. काय?